हॅलो छोट्या दोस्तांनो, आज आपण मराठी कथा ऐकतोय. संकट टळलं. आणि ही कथा लिहिली आहे इलिका प्रिय यांनी. मेंढा खूप चिंतित होता, कारण काळू लांडगा त्याच्या पाठी लागला होता. शाळेला निघताच काळू त्याचा पाठलाग करायचा. यामुळे सतत चिंतित राहू लागला होता. एके दिवशी मेमेला खूप राग आला. त्याने मागून येणाऱ्या काळूवर दगड मारला. बस, मग काय, काळू तर हात धुवून त्याच्या मागे लागला. आता मात्र मेमेचं बाहेर निघणंही बंद झालं. फार मुश्किलीने तो शाळेत जायचा आणि दिवसभर घरात कोंडून राहायचा. मेमे फार कंटाळला होता आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग तो शोधत होता. त्याने बरीच पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्यातून अनेक उपाय मिळत होते, पण एकही त्याच्या उपयोगाचा नव्हता. हा आहे मेमे. त्याच दरम्यान त्याची एका पानावर नजर गेली, ज्यावर गांधीजींच्या काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. मेमेने ते वाचलं तेव्हा तो उड्याच मारू लागला. वाह, किती छान लिहिलं आहे. अहिंसेच्या मार्गावर चालून गांधीजींनी मोठमोठ्यांना हरवलं होतं. कसलंच हत्यार न वापरता ते युद्ध जिंकायचे. अहिंसेचा अवलंब करून खरोखरच हिंसेवर विजय मिळवता येऊ शकतो का? मेमेने विचार केला. बराच विचार केल्यानंतर त्याने पुन्हा शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. आज बऱ्याच दिवसानंतर मेमे पुन्हा शाळेत जायला निघाला. मेमेने पाहिलं की काळू रस्त्यातच उभा होता. मेमेला पाहून काळू त्याच्या दिशेने येऊ लागला. क्षणभरासाठी मेमे घाबरला, पण लगेच त्याला आपला निर्णय आठवला. मेमेने काळूच्या दिशेने जाऊ लागला. हे पाहून हा आहे काळू. काळू जरा हैराण झाला. मेमे काळूकडे गेला आणि म्हणाला, काळू काका, मी दररोज तुम्हाला माझा पाठलाग करताना पाहतो. असं वाटतंय कदाचित तुम्हाला मी आवडत असेल. मी तुला खाऊन टाकणार आहे. बाळा, तू माझ्या हातून वाचू शकणार नाहीस, कळलं? काळू म्हणाला. ओ, असं काय? तुम्हाला जर मला खायचंच असेल तर तुम्ही खुशाल मला खाऊ शकता. मला कसलीच अडचण नाही, कारण काहीतरी चांगलं करणं हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. मी सर्वांचं भलं करावं या मताचा आहे. कदाचित बऱ्याच दिवसांपासून तुम्ही काहीतरी चांगलं खाल्लं नाहीये. माझी आई सांगते की आम्हा मुलांची त्वचा खूप नाजूक असते, म्हणून तुम्हा लोकांना आम्ही खूप चविष्ट वाटतो. मला वाटतंय मीही तुम्हाला चविष्ट वाटेल. मला खाऊन जर तुम्ही तृप्त होणार असाल तर मला फार बरं वाटेल. काका, मी जर कोणाच्या उपयोगी पडणार असेल तर मला फार आनंद होईल. माझी आई सांगते की आपण स्वतःपेक्षा जास्त इतरांवर प्रेम करावं. तुमचा रोजचा त्रास मला पाहवत नाही. मेमेचं बोलणं ऐकून काळू हैराण झाला. त्याला तर मेमेला घाबरवून मारायचं होतं. पण मेमेच्या समर्पणाच्या गोष्टीमुळे तो द्विधा अवस्थेत पडला. माझ्यासमोर तू असं नाटक का करतोयस? काळू रुक्षपणे म्हणाला. त्याला मेमेचं बोलणं नाटकी वाटत होतं. नाही, तुमचा गैरसमज होतोय. खरं तर मी तुमच्यासाठीच आलो आहे. जीवनाचं उद्दिष्ट 10 वर्ष जगून पूर्ण होवो किंवा लहान वयात, हेतू तर आपलं उद्दिष्ट पूर्ण होण्याची आहे. तुम्ही इतके वाईट नाही की तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कळणार नाही. मेमे अगदी विश्वासपूर्वक म्हणाला. काळूने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण तो बोलू शकला नाही. खरोखरच त्याला जाणीव होत होती की तो एक चांगला प्राणी आहे आणि असं नीच कृत्य करू शकत नाही. काळूला असं वाटलं जसं त्याचं हृदय परिवर्तन झालं असावं.
त्याने खूप प्रयत्न केला, पण तो मेमेला पाहू शकला नाही. शेवटी काळू वनामध्ये निघून गेला. मेमेचं संकट कायमस्वरूपी संपलं. खरंच चांगल्या विचारांपेक्षा काहीच श्रेष्ठ नसतं. गांधीजींची अहिंसेची पद्धत खरोखरच उपयोगी पडली आणि मेमेचं संकट कायमचं टळलं. हो की नाही मुलांनो? अशा पद्धतीने अहिंसेने आपण बरीचशी संकटं पळवून लावू शकतो. तर चला, कथा ऐकली असेल आणि आवडली असेल तर तुमच्या प्रिय दोस्तांना देखील सांगा या कथेबद्दल. आणि अशा या कथेतून तुम्ही काय शिकला ते देखील सांगा. सविता फावडे अकॅडमीला कमेंट करून नक्की सांगा. संकट टळलं, कसं संकट आपण टाळू शकतो. प्रत्येक वेळेसच मारामारी केली पाहिजे, आरडाओरडा केला पाहिजे असं काही नाही. संकट अहिंसेने देखील म्हणजे हिंसा न करता देखील प्रेमाने टाळता येऊ शकतं. तर चला, आपण पुन्हा भेटूयात अशा छानशा मराठी कथेसोबत. तोपर्यंत हसत राहा, छान छान ॲक्टिव्हिटीज करत राहा, अभ्यास देखील थोडाफार करत राहा, छानसे टेबल लिहित राहा, शुद्ध लेखन लिहित राहा. रायटिंग, रीडिंग, लिसनिंग या सगळ्या स्किलचा सराव तुम्हाला असावा. तो जर तुम्ही सराव चालू ठेवला सुट्ट्यांमध्ये तर पुढच्या वर्षी तुम्हाला अभ्यास जास्तीत जास्त सोपा वाटेल. सहज प्रत्येक विषयाचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. म्हणून जे लिहिणं, वाचणं, ऐकणं, बोलणं हे जे स्किल्स आहेत, कौशल्य आहेत, ती थोडीफार त्याचा सराव व्हायलाच हवा. म्हणजे दिवसातून 5 ओळी शुद्ध लेखन लिहिलं, एकदा टेबल लिहिले पाढे, आणि एकदा एखादी गोष्ट वाचली, ऐकली आणि दिवसभर आपण काय केलं हे एखाद्या डायरीत लिहून काढलं, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, तर तुमचे सगळे स्किल्स नक्की डेव्हलप होतील. तर मुलांनो, इथेच आपण थांबू. पुन्हा भेटूयात छानशा कथेसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा.